क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अकोला MIDC खून प्रकरण। आरोपी रेल्वेने फरार होण्याच्या तयारीत असताना LCB अकोला पथकाने अवघ्या 2 तासात आरोपींचा सिनेस्टाईल पाठलाग करून ठोकल्या बेड्या। दिनांक 10/4/2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, शिवणी अकोला येथे अभिषेक रवींद्र गवई वय 23 वर्ष राहणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, शिवणी अकोला यास अयोग जीवन सावत वय 20 वर्ष राहणार बहुजन नगर, शिवणी अकोला व गणेश दयानंद सोनी वय 20 वर्ष राहणार राहुल नगर, शिवणी अकोला या 2 युवकांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून त्याच्यावर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले असून त्यात अभिषेक रवींद्र गवई याचा मृत्यू झाला याबाबतची माहिती मिळाली। सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्जित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना सदर गुन्ह्यातील आरोपितांना तात्काळ अटक करण्याकरिता आदेशित केले। पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी स्वतः सहकारी अधिकारी टीमसह घटनास्थळी भेट देऊन त्यातील आरोपितांची सखोल माहिती काढून स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे 2 पथक, पोलीस स्टेशन MIDCचे 1 पथक तयार करण्यात आले। मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपितांना अटक करण्याकामी रवाना केले। सदर पथकाने तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून आरोपी हे रेल्वेने फरार होण्याच्या तयारीत असल्याबाबत माहिती मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक शंकर शेळके हे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह रेल्वे स्टेशन परिसरात पोहोचले। त्या ठिकाणी आरोपी नामे अयोग जीवन सावत वय 20 राहणार बहुजन नगर, शिवणी अकोला व गणेश दयानंद सोनी वय 20 वर्ष राहणार राहुल नगर, शिवणी अकोला हे रेल्वे स्टेशन परिसरात दबा धरून बसले असून येणाऱ्या रेल्वेने पडून जाण्याच्या तयारीत आहेत अशी खात्रीलायक माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीवरून सदर पथकाने रेल्वे प्लॅटफॉर्मवर सापळा रचून आरोपीचा शोध घेत असताना आरोपी हे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास पाहून पडून चालल्या। रेल्वेमध्ये बसण्याच्या तयारीत असताना पोलीस निरीक्षक शंकर शेळके व त्यांच्या पथकाने आरोपितांचा सिनेस्टाईल पाठलाग करून आरोपितांना रेल्वेमध्ये बसण्यापूर्वी जेरबंद केले। तसेच अकोला शहरामध्ये या घटनेमुळे घडणाऱ्या अप्रिय घटनेस पायबंद केले। आरोपितांना नमूद गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदर मृतकाचा खून हा जुन्या भांडणाच्या कारणावरून केल्याचे सांगितले। तसेच आरोपितांना पुढील कारवाई कामी पोलीस स्टेशन MIDC अकोला यांचे ताब्यात देण्यात आले। पुढील तपास पोलीस स्टेशन MIDC हे करीत आहेत। सदर कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्जित चांडक, अपर पोलीस अधीक्षक श्री B चंद्रकांत रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, पोलीस उपनिरीक्षक माजिद पठाण, पोलीस उपनिरीक्षक विष्णू बोडके, पोलीस अंमलदार शेख हसन, उमेश पराय, गोकुळ चव्हाण, महेंद्र मलिये, रवी खंडारे, किशोर सोनोने, वसीमुद्दीन एजाज अहमद, खुशाल नेमाडे, स्वप्नील खेडकर, राजसिंह चंदेल, अन्सार अहमद, श्रीकांत पातोंड, चालक मनीष ठाकरे, रामकिसन डोईफोडे यांनी केली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।